आता आपण आलेलो आहोत ठाणेकर पार्क कात्रपगाव या ठिकाणी. आपण पाहू शकता एक अतिशय सुंदर अशा पदपथाची नक्की दुरावस्था कोणी केली हा प्रश्न पडलेला आहे. त्याचं उत्तर कोणाकडे आहे हे शोधावं लागेल. मला वाटतं महापालिकेचे अधिकारी असतील किंवा स्थानीय लोकप्रतिनिधी असतील, त्यांनी हे उत्तर शोधणं फार गरजेचं आहे. कोणावरती आपल्याला आरोप करायचा नाही आहे, पण जे घडलं आहे ते फार विचित्र आहे. या ठिकाणी छान असे रेलिंग्ज होते आणि चालण्यासाठी सुंदर असा पदपथ होता. आता त्याची अवस्था काय झालेली आहे पहा. खरं म्हणजे MMRDने या ठिकाणी रस्ता दिला, पदपथ बांधले, रेलिंग्ज लावल्या, पण पाईपलाईनचं काम टाकल्यानंतर कॉन्ट्रॅक्टरने तुम्ही पाहू शकता की रेलिंग देखील या ठिकाणी दिसत नाही आहेत. आणि हा सुंदर असा पदपथ आमच्या कात्रपवासियांचा जो हक्क आहे त्याच्यावरून चालण्याचा, तो मात्र हिरावून घेतलेला आहे. एक बदलापूरकर म्हणून आपण नक्कीच याबाबत प्रशासनाला विचारणा करावी की आमचा पदपथ कुठे गेला, आमच्या सुरक्षिततेसाठी लावलेल्या रेलिंग्स कुठे गेल्या, तो आम्हाला परत मिळणार की नाही, असा प्रश्न आपल्या मनात आल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. आपलं बदलापूर स्वच्छ सुंदर बदलापूर ठेवण्याचं आपलं कर्तव्य आहे, पण त्या कर्तव्यालाच कशाप्रकारे हरताळ पासला आहे हे आपण बघू शकता. आमचा पदपथ कुठे गेला, आमच्या रेलिंग्स कुठे गेल्या, याला जबाबदार कोण, याची माहिती घेणं आता गरजेचं झालेलं आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर महानगर परिषद, कुळगाव बदलापूर नगर परिषद नक्कीच यावर अधिकारी विचार करतील. याला जबाबदार कोण, त्यांच्यावरती योग्य कारवाई करतील आणि पुन्हा पूर्ववत आम्हाला पदपथ आमच्या हक्काचं मिळवून देतील, अशी आपण त्यांच्याकडे अपेक्षा धरूया. बदलापूरकर, थोडा आवाज उठवा. तुमचा आवाज प्रशासनापर्यंत पोचायलाच हवा. धन्यवाद.